सुरवंटापासून फुलपाखरू कसं तयार होते हा प्रवास मी तुम्हाला दाखवलेलाच आहे एका व्हिडिओमार्फत. पण आता मी तुम्हाला दाखवते ते वेगळ्या प्रकारे. जेव्हा मी पहिल्यांदा हे वेगळ्या प्रकारे शेव केलं होतं यांना, ते दाखवते मी कसं केलं तर. बघा अशा प्रकारे बऱ्याचशा होते याच्यावर झाडावर मला दिसल्या. यावेळेस जास्त असतात ह्या. आणि मी एका बरणीमध्ये आहे ना 2-3 वेगळ्या ठेवल्या होत्या आणि असं वर बरणी ठेवली, कारण मला वाटलं मुंग्यांना पण काही त्रास होईल त्यांना. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे पाल हे सर्व याच्यामुळं याला मी आहे ना पहिलं तर झाकणाला मोठे मोठे होल केले होते, कारण हवा खेळती राहिली पाहिजे. अशा फांद्या पण टाकायच्या, ताजी ताजी पानं त्यांना खायला द्यायची. आणि एक झाडावरच ठेवलं होतं, कारण मला वाटलं मला जमते का नाही. बघा आपल्या बरणीतली छान मोठे होत होती. पण काय झालं, मी जे झाडावर ठेवलं होतं ना ते हे इतकं झाकून ठेवूनही सुद्धा एका पालीनं वगैरे किंवा एखाद्या पक्ष्यांनी हे खाऊन घेतलं. आणि ते 2-3 बरणीमध्ये होते ना, त्याला मी दररोज ताजी ताजी पानं टाकत होती. आणि त्याला मी मग काही दिवसांनी एक जाडीचा कापड वर बरणीला बांधून ठेवला, हवा खेळती राहायला पाहिजे याच्यासाठी. आणि बघा अशा प्रकारे मी दररोज ताजी पानं देत होती. यावेळेस मी जरा जास्तच काळजी घेतली. म्हटलं आपण वेगळ्या प्रकारे केलं तर यांना काही व्हायला नाही पाहिजे. बघा असे यांचे रंग बदलत राहतात आणि खूप छान मोठ्या मोठ्या ह्या होत होते ताजे ताजे पानं खाऊन. आणि फांदे पण टाकल्या होत्या मी 1-2. अशा प्रकारे पूर्ण झाडच जर आपल्याला खराब न होऊ देतं तर अशा प्रकारे आपण करू शकतो. फक्त हवा म्हणजे ऑक्सिजन त्यांना मिळायला पाहिजे आणि ताजी ताजी पानं खायला द्यायला पाहिजे. आणि ज्या झाडावर होते ना त्याच झाडांचे, म्हणजे लिंबूच्या झाडावर होतं तेच पानं आपण यांना टाकतो. बघा अशा प्रकारे आता एक स्वतःभोवती कोश तयार होते आणि एक बारीक दोरीच्या साहाय्याने ते असं अडकून राहते. आणि याला पिपा एक प्रकारचा तयार होते तो. आणि हे तिसरी जी होती ना तुम्हाला दिसत आहे बारीकशी, ही मला माहीतच नाही. मी मग यांना पानं टाकणं बंद केले आणि झाडावरची तर राहिलीच नव्हती. अशा प्रकारे सुद्धा हे असं होत असते. असे अवस्था यांच्या बदलतात. आणि ज्या दिवशी होते ना त्या दिवशी बघा अशा प्रकारे पूर्ण रंग दिसून येईल, त्या दिवशी आपण लक्ष ठेवायचं. आणि अशी तयार झालेली आपली सुंदर या फुलपाखरानं मला भरपूरच आनंद दिला आहे, कारण हा भरपूर वेळ माझ्याकडे राहिला आहे. म्हणजे हे जवळपास 2-3 तास झाडावरच होतं आणि हळूवार पण हातावर येतसुद्धा होतं. नाहीतर काही काही तर पटकनच उडून गेले, कारण यांना पंख सुकायला थोडा वेळ लागतो. पण बाकीचे तरी लवकर गेले याच्या तुलनेमध्ये म्हणाल तर मी. हे बऱ्याच वेळ होतं आणि खूप छान वाटलं हे जेव्हा मी स्वतः असं केलं आणि ते वाचलं माझ्याच्यानं आणि मला आनंद खूप जास्त मिळाला. अशा छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद मिळतो. बागकामाबद्दल बरोबर ह्या गोष्टींची सुद्धा आता एक आनंद मिळत आहे, याची सवय होत आहे आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहे. नाहीतर हे असं काहीच माहीत नव्हतं. मी पण असं पानं खातात म्हणून काढूनच टाकायची. जेव्हा माहीत झालं तेव्हा मग मी अशा प्रकारे करून बघितलं. आणि जेव्हा ते बघा मुलगी म्हणे मला पण बघू दे, कारण मुलाला म्हटलं तो घाबरला आणि खाली चालला गेला. पण तिला एकदम हळूवारपणे मी तिच्या हातावर दिलं की त्यांच्या पंखांना त्यांच्या पायाला काही होऊ नये. ते स्वतःच चालायचा प्रयत्न करेन तेव्हाच आपण द्यायचं. अशा प्रकारे बघा. आणि तिलाही खूप आनंद झाला, कारण मुलांना या गोष्टी पक्ष्यांबद्दल याच्याबद्दल सर्वच गोष्टीबद्दल माहिती थोडीफार होते अशाने. आणि बघा खूप छान आपलं फुलपाखरू तयार झालेलं आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगाल. आवडलं तर सबस्क्राईब करा. माहिती कशी वाटली ते सुद्धा सांगाल. आणि अशा प्रकारे फुलपाखरू बराच वेळ पानावर होतं. आणि जी छोटीशी जी 3ऱ्या नंबरची जी अळी होती ना, म्हणजे सुरवंट म्हणतात त्याला. बघा किती छान रंगन किती मोठं फुलपाखरू आपलं तयार झालेलं आहे, अगदी फ्रेश पानं खाऊन. ते जे होतं ना तर त्याला काही मला माहीत नव्हतं, म्हणून मी 2-3 दिवस पानंच टाकले नाही. ते जे पानं होते तेच ते खाऊन वर आली जेव्हा, तेव्हा मला कळलं. आणि नंतर ते वरच्याच दिशेने येत होतं. मी आतमध्ये त्याला टाकलं आणि हे फुलपाखरू आपलं एक तयार झालं होतं. ते त्याच्यानंतर 10-12 दिवसानं ते झालं असेल. ते 3ऱ्या नंबरचं होतं. अजून दुसरं बघूया आता. अशा प्रकारे झाडावरचे ते एकामागे एकच झालेले होते. आणि मला असं वाटलं होतं की झाडावरचे लवकर उडायला लागतात आणि हे स्लो, कारण हे खूप स्लो होत होतं ना. पण याच्यानंतर जे फुलपाखरू झालं ना ते लगेच उडालं. म्हणजे बरणी खोलताच ते उडून गेलं, तर मला ते दिसलं सुद्धा नाही. अशा प्रकारचा फक्त जास्त आनंद आणि अनुभव असा आला आहे मला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि म्हणजे आपण एखाद्या अशा मोठ्या झाडाची पानं तोडून त्याला देऊ शकतो वेगळ्या याच्यात ठेवून. फक्त ऑक्सिजन आणि त्यांना काही होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून मी तर खूप काळजी घेतली यावेळेस. आणि बऱ्याच वेळ असं बघायला वेळ जातो, पण आनंद खूप जास्त मिळतो हे सर्व गोष्टी करण्यामध्ये. तुम्हाला कसं वाटलं हे फुलपाखरू नक्की सांगा. बघा किती रंग भरलेले असतात त्याच्यामध्ये, खूप छान असतात. पण झाडावर ठेवले ना
तर ते एकसुद्धा वाचत नाही. एखादं जे झाडाच्या एकदम खाली जाऊन जे पिपा बनला तेच वाचते, नाहीतर नाही वाचत बहुतेक. आणि ते म्हणून छोट्या झाडावर जास्त असतात. मोठ्या झाडावर तर पक्षी वगैरे असतात तर त्यांना ठेवतच नाही. आणि जेव्हा असं एखादं फुलपाखरू बागेमध्ये खेळायला येते तर मला असं वाटते जे मी तयार केलेलं फुलपाखरू होतं ना, म्हणजे तेच आहे बघा. हे आपलं फुलपाखरू आहे, जेव्हा उडत गेलं तेव्हाचं मी दाखवलेलं आहे. आणि छोटंसं आलं होतं आपल्या इथे खेळायला, फुलांमुळे येतातच. आणि हे बघा आता हे दुसरं तयार झालं ना, तेव्हा काय झालं, हे तयार होत होतं ना, मला बघायला मिळालं असतं, पण मग बऱ्याच वेळ मी थांबायचं इतका वेळ नव्हता. मी खाली गेली आणि नंतर ते फुलपाखरू इतक्या लवकर तयार झालं की मी आल्यावर ते बरणी उघडल्याबरोबरच वर उडत गेलं.